श्री गणेशाय श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशनं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। महायोगपीठे तटे धीमरता वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलंकापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानः। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः।
टाळी वाजवा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान पंढरीनाथाच्या असीम कृपेने जगज्जननी वेदलक्षणा गौमातेच्या विशिष्ट कृपेने मुक्त कैवल्य तिजुनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, वैराग्य मार्तंड श्री तुकोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, सकल महापुरुषांच्या आशीर्वादाने आपल्या भाकरवाडी नगरीमध्ये ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा उत्सव या ठिकाणी चालू आहे असे आमचे स्नेही मित्र, त्यांचा संकल्प पाहून त्यांच्या संदर्भात आपण काय बोलावं असा प्रश्न उपस्थित होतो. कारण इतका विशाल काय संकल्प भगवंताच्या कृपेशिवाय, त्याच्या असीम कृपेशिवाय कोणी करू शकत. नुसती एकदा भागवताची कथा श्रवण जर करायची असेल तर अनंत अनंत जन्मीचं पुण्य लागतं. आणि ते पुण्यात बी प्रकार आहे. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लवेत म्हटलेलं आहे, पण पुण्यात बी प्रकार असतात. काय कर पुण्यात बी प्रकार आहे. जसं वस्तू प्रकार आहे. 1 किलो लोखंड आहे आणि 1 किलो सोनं आहे. या संदर्भात बोल. ईश्वर अनुग्रहात एव जायते पुंसाम भागवती वासना. भगवंताची अहेतुकी काही कारण नाही. कुठलं पुण्य डावावर लावणार एक कथा श्रवण करण्यासाठी, आणि काय दिवे लावले आपण. जी कारणा वाचून झालेली कृपा आहे जे श्रवण करतात. आणि हे तर महाराज श्रवण नाही, हे आयोजक आहे की ज्यांच्या अंतःकरणामध्ये इतका विशाल काय संकल्प आहे की या भागवताच्या 108 कथा झाल्या पाहिजे. गावोगावी जाऊन एक दिवशी जरी उत्सव करायचा असेल तर महिनाभराचं जीवन डावावर लागतं. डावावर लावावं लागतं. त्यावेळेला कुठं तोडकं मोडकं नियोजन होतं, पण इतकं भव्य दिव्य नियोजन करण्यासाठी ते करू शकत. पाठीमागं काहीतरी विशिष्ट गायीची ऊर्जा काम करते, गायीचा आशीर्वाद. आणि या सगळ्या गोष्टीशिवाय अशा पद्धतीचे संकल्प ते शेवटीला जाऊ शकत. असं म्हटलेलं आहे की स्त्रियांशी बहुविघ्नाने. चांगलं कार्य म्हटलं की विघ्नाची रेलचल सुरू होती त्याच्यामध्ये. पण इतकं अपमान, इतक्या संघर्ष पीत चालायचं ही साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय, गायीच्या आशीर्वादाशिवाय इतकी अगदी तितिक्षा, इतकी पिण्याची इच्छा, इतकी सहन करण्याची इच्छा कुठल्या व्यक्तीमध्ये निर्माणच होऊ शकत. त्यांचं नाव बी शंकर आहे. आज सोमवार आहे आणि या कथेचा सर्वात मोठा श्रोता जर कोण असेल, श्रोता म्हणतो बरं का, भगवान शिवजी, शंभू बाबा आहे. सगळ्यात परोपकारी देवता, याच्यामध्ये अनंत कथा आहे. शिवजी सोडले की सगळे देव स्वार्थी. शिवजीच्या अँगलला जेव्हा विचार करतो, तुम्ही समुद्र मंथनाची कथा बघा. अनेक त्या ठिकाणी दिव्य रत्न आभूषण निघाले, अनंत वस्तू निघाले, पण मुख्य 14 लक्ष्मी निघाली, विष्णू घेऊन फरार झाला वैकुंठाला. कामधेनू निघाली, त्यातूनच कामधेनू. हो, त्यातून विष बी निघालं महाराज. विश्वासमोर प्रश्न उपस्थित झाला, कारण विष निघता क्षणी आकाशवाणी झाली. काही क्षणात हे विष प्राशन जर कोणी नाही केलं तर समग्र विश्व जळून खाक होऊन जाईल. काय करणार आता? ब्रह्मदेवाकडे गेले, बाकीचे देव घेऊन तुम्ही त्या तुम्ही. मला तर भरपूर आयुष करायचे, बंगले, गाड्या,
सर्वांनी त्या ठिकाणी वर हात करून दिले. कोण पिणार कोण पिणार, पण हे विश्व राहावं, या विश्वामध्ये कथा चालावी, लोकांनी कथा श्रवण करावी आणि कथे अवच्छेदकाकडे पाहून भगवान शिवजीने ते विष प्राशन, हे खरे परोपकारी महापुरुष. त्यांचं पण नाव शंकर आहे. जैसा नाम आहे वैसा काम आहे. आणि आज भाऊंचा प्रगट दिन आहे म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आम्ही बी असे मोठे मोठे आयोजन करतो, पण बऱ्याच लोकांचे पाय धुंट्यावं लागते अगोदर. वास्तविकता हो. गाव पातळीवर जाऊन स्वतः इतकं नियोजन करणं इतकी सोपी गोष्ट नसते. म्हणून त्यांच्या संदर्भात मी काय बोलावं, त्यांच्या संबंधाने मी काही बोलणं, मी सांगितलं की एखाद्या अज्ञानाने भगवान कृष्णाच्या समोर जायचं, गीतेचे श्लोक बोलायचे, त्याला तत्वज्ञान सांगायचं, अशा पद्धतीची परिस्थिती होईल. म्हणून ही अतिशयोक्ती नाही, ही वास्तविकता. म्हणून या व्यासपीठाच्या माध्यमातून, या मंचाच्या माध्यमातून श्री क्षेत्र पावनधाम आश्रमाच्या वतीने भाऊंना मी त्यांच्या भविष्यकालीन जीवनासाठी की त्यांच्याकडून अशा पद्धतीचे धार्मिक कार्य होत राहावे, गायीसाठी, धर्मासाठी आणि विशिष्ट म्हणजे कथेसाठी. कथेला जे परिवर्तन येतं, सर्वात अगोदर ही कथा अंतकरणाचा ठाव घेते. त्याच्या अंतकरणात आलेली काजळी मलिनता हो, ही एकदा आतमध्ये घुसली की मनुष्य पवित्र होतो. पवित्र अंतकरणामध्ये चांगली विचारधारा निर्माण होती. चांगले विचारी माणसाकडून चांगले कर्म होते. आणि चांगला माणूस कधी जगाचं कल्याणच करत असतो. म्हणजे चांगले माणसं घडावे ही त्याच्या पाठीमागची संकल्पना. म्हणून अतिशयोक्ती वाटल, पण मी श्री क्षेत्र पावनधाम आश्रमाच्या वतीने भाऊंचा या ठिकाणी सर्वात अगोदर सत्कार करू इच्छितो. आता या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं एक मोठे महापुरुष, हे बघा, कुठलाही धार्मिक कार्य चालू असतो, कुठलंही एखादी धार्मिक कृती चालू असू दे, एखादा उत्सव चालू असू दे, एखादा अनुष्ठान, आणि त्या अनुष्ठानामध्ये एखाद्या महापुरुषाचं जर आगमन झालं म्हणजे आपल्याला शुभ संकेत मिळतात की आपण केलेलं कर्म, आपण जे करत आहोत अनुष्ठान, ते पूर्तीला जाणारच हो. पण महापुरुषाच्या येण्याने देव आला अशी त्याची पावती भेटत असते. आणि आज विशेष म्हणजे माझे स्नेही मित्र, ज्येष्ठ गुरुबंधू की ज्यांनी या संप्रदायाची जी आई आहे आणि वडील बी आहे असे गुरुवर्य, आमच्या सर्वांचे प्राण, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक कुरेकर बाबा यांच्या चरण सानिध्यामध्ये अनेक वर्ष महाराजांनी राहिले. अनेक वर्ष त्यांच्या चरणाची सेवा ज्यांना घडली, बाबांच्या चरणाची सेवा घडासाठी अनंत काळात पहिलं वारकरी होऊन त्या ठिकाणी हजारो जन्मात झालं, त्यावेळी अशा महापुरुषाची सेवा करण्याची त्या ठिकाणी इच्छा होते आणि तशा पद्धतीचा प्रसंग निर्माण होतो. म्हणून त्या ठिकाणी आमचे आदरणीय याच पंचकृषीचं वैभव असणारे आमचे कृष्णाजी महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वात अगोदर महाराजांचं स्वागत होईल. महाराज जोरदार टाळी वाजवायची. या ठिकाणी आपल्याला ज्यांनी अन्नदान दिलेलं आहे, कारण सर्वात श्रेष्ठ म्हणजे अन्नदान असतं. सर्वात श्रेष्ठ जर शास्त्र सांगतं की सर्वात श्रेष्ठ म्हणजे पैशाही पेक्षा अन्नदान हे श्रेष्ठ असतं बघा. आणि ज्यांनी आपल्याला या ठिकाणी संध्याकाळची जी पंगत अन्नदान आपल्याला जे दिले, असे आमचे लाडके असणारे लक्ष्मण आनंदा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं.
तसेच त्यांच्यासोबत आलेले शेषराव पाटील यांना सुद्धा नम्रतेची विनंती की त्यांनी स्टेजवरती यायचंय. केशवराव पाटील त्यांना सुद्धा नम्रतेची विनंती की त्यांनी स्टेजवर यायचंय. शुभम पाटील यांना सुद्धा नम्रतेची विनंती की त्यांनी स्टेजवर यायचंय. आसाराम काथार यांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे, लवकर लवकर चला. त्यांना सुद्धा नम्रतेची विनंती की त्यांनी स्टेजवरती यायचंय. विजूभाऊ काथार यांना विनंती की त्यांनी स्टेजवरती यायचंय. संतोष काथार यांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती येऊन आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ज्यावेळेस मी एक ज्यावेळेस संभाजीनगरला कथा चालू होती, भागवताची कथानी सहज त्या ठिकाणी त्यांना आमंत्रण दिलं. म्हटलं आमच्या भाकरवाडीमध्ये सुद्धा एक सप्ताह आहे, त्या ठिकाणी तुम्हाला यायचंय. आणि सहज अन्नदानाचा विषय त्या ठिकाणी माझ्याकडनं निघाला आणि विश्रांतीनगरमध्ये कथा चालू असताना त्यांनी सहज सांगितलं, म्हणे महाराज आम्हाला सुद्धा इच्छा आहे की ते अन्नदान आमच्याकडून घडावं. म्हणून त्यांना एक शब्दामध्ये त्यांनी आपल्याला या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं असं अन्नदान त्यांनी दिलंय. म्हणून आमच्या शंकर भाऊच्या, आमच्या संपूर्ण भाकरवाडीच्या, आमच्या संपूर्ण महाराजांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार आहे. तसेच या ठिकाणी विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे आमचे बालाजी भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना नम्रतेची विनंती की त्यांनी एक आमच्या तरुणाचे एक आदरस्थान ज्यांनी आमच्यासारख्या तरुणांना घडवलंय. गोमातेची सेवा, या धर्माची सेवा, हिंदू धर्माची सेवा, या गोमातेची सेवा आमच्याकडून घडावी म्हणून आमच्यासारख्या तरुणांना त्यांनी एक उपदेश करावा. त्यांनी आम्हाला सांगावं की हिंदू धर्माचं रक्षण कसं करावं. आमचे शंकर भाऊ असतील, आमचे बाबासाहेब, आमचे सर्वच मंडळी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे बालाजी भाऊ आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भाऊंना विनंती की त्यांचे स्वागत त्यांनी करावं. चला तसेच आमचे काकासाहेबजी बेहरे यांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सर्वांनी टाळी वाजवा. तसेच या ठिकाणी योगेश्वरजी शिंदे सर, बदनापूर प्रखंड मंत्री यांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा. तसेच गजानन भाऊ शिंदे यांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा. तसेच बाहेर गावून आलेले सर्व पाहुणे मंडळीचे पुन्हा एकदा धन्यवाद. बानेगाव, गव्हाण, बामखेडा, सनेगाव, तळेगाव, गेवराई, कुबेर, दाभाडी, हिवरा या सर्व पाहुणे मंडळीची या ठिकाणी व्यासपीठावर सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमच्या बालाजी भाऊंची इच्छा आहे की त्यांनी आमच्या भाऊचा सत्कार करायचा आहे. म्हणून आमच्या शंकर भाऊंना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या हाताने स्वीकारावा सत्कार. सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. या ठिकाणी भाऊंचा सत्कार आमचे बालाजी भाऊ करत आहे. जोरदार टाळी वाजवा. ऐका, आमच्या गुरुवर्य बाबांनी आमच्या भाऊंना या आज अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सत्कार करत आहे. म्हणून भाऊंना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी
या ठिकाणी उसे सरांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यावं। तसेच सरपंच साहेब आपल्या गावचे लाडके यांची सुद्धा इच्छा आहे की आमच्या भाऊंचा सत्कार करावा। त्यांना सुद्धा विनंती आहे सरपंचांना की त्यांनी स्टेजवरती जोरदार टाळी वाजवा। चला या ठिकाणी याचा आवाज वाढवा थोडा, माझा आवाज येत नाही। या ठिकाणी आमच्यावर नितांत प्रेम करणारे वारकरी व्यक्तिमत्व जी आम्हाला वृंदावनापासून आमची भेट झाली, संपूर्ण जीवन त्या भगवान परमात्म्याकडे अर्पण करणारे, देवाची निस्साम भक्ती करणारे, कुठल्याही प्रकारची मनामध्ये आशा न बाळगता वृंदावनामध्ये आम्ही असताना ज्यांनी 108 परिक्रमा त्या वृंदावन धामाच्या केल्या। आणि तेव्हापासून मला असं वाटलं की मी माझ्या जीवनामध्ये काही थोडे व्यक्ती आहे की ते वारकरी म्हणून मी आतापर्यंत बघितले। भगवान परमात्म्याची भक्ती, देवाचं गुणगान अगदी मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता त्या देवाची भक्ती, नामसंकीर्तन, देवाची सेवा ज्यांनी अखंड आपल्या जीवनामध्ये केली आहे, आमचे गुरुस्थानी असलेले कृष्णाजी महाराज, त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। आजच्या या पावन पर्वावर त्या ठिकाणी चालू असणाऱ्या श्रीमद भागवत कथेमध्ये येण्याचं सौभाग्य महाराजांनी सांगितलं। अपार असं पुण्य असल्याशिवाय ही कथा श्रवण करता येत नाही। आमच्याही जीवनामध्ये आम्ही आमचा अपार पुण्य त्या ठिकाणी समजतो, म्हणून आम्हाला या कथेमध्ये येण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे। आजच्या या आपल्या भाकरवाडी नगरीमध्ये खरं तर महाराजजी भाकर देण्याचं काम या नगरीनं केलं आहे, परंतु ज्ञानदान करण्याचं कामही सुद्धा या नगरीनं केलेलं आहे। आणि याचं श्रेय त्या ठिकाणी असणारे भागवतामध्ये भक्ताची काही लक्षणं आलेली आहे। निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरस समदर्शिनः, आणि भगवद्गीतेतही सुद्धा अनपेक्ष शुचिर्दक्ष ही लक्षणं आलेली आहे। अशी कुठल्याही प्रकारची अपेक्षा अंतःकरणामध्ये न ठेवता न बाळगता त्या ठिकाणी शंकर भाऊ त्यांच्या या गोकुळ निवास गोशाळेच्या वर्धापना दिनाच्या निमित्तानं त्यांचा संकल्प आहे की 108 कथा त्या ठिकाणी झाल्या पाहिजे। त्याचा एकच हेतू आहे की जनमानसापर्यंत ही कथा पोहोचली पाहिजे आणि जनमानस त्या ठिकाणी
भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झाले पाहिजे, हाच त्यामागचा शुद्ध प्रेमळ हेतू आहे. आणि तोच त्या ठिकाणी पोचवणारे आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य प्रभाकरजी महाराज पावन धामकर महाराज त्या ठिकाणी ही पावन सुंदर अशी पिबत भागवतम रसमालय अशी रसयुक्त कथा आपल्या सर्वांना ज्ञानदान त्या ठिकाणी हे रस पाजवत आहे. म्हणून महाराजांच्याही चरणी त्या ठिकाणी साष्टांग नमन करून 2 शब्दाला पूर्णविराम देतो. रामकृष्ण. जोरदार टाळे वाजवा. खूप खूप धन्यवाद महाराजांचे. आणि यानंतर आमच्या तरुणाचं एक आदरस्थान असलेले आम्हा तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे गुरुस्थानी असलेले बालाजी महाराज यांना विनंती करतो बालाजी सरांना की त्यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. रामकृष्ण हरी. आजच्या गोकुळ निवास गौशाळा भाकरवाडी आयोजित श्रीमद भागवत कथा आणि ज्यांच्या अमृतमय वाणीतून आपण सर्वजण ही कथा ऐकत आहात, श्रवण करत आहात, असे हरिभक्त पारायण आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रभाकर महाराज शास्त्री पावन धामकर बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर आजचा हा योगायोग आहे की मी बाबांना शब्द दिला होता की बाबा मी आपल्या कथेमध्ये निश्चित मी ऐकायला येण्याचा प्रयत्न करेन आणि या ठिकाणी येतात. परंतु सकाळी 7 पासून बाबा घराच्या बाहेर आहे आणि सगळं कोर्टाचं काम आवरत सगळ्या कार्यकर्त्यांना भेटत रोजचे बाबा सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत बाहेरच असतो, समाजसेवेसाठीच असतो. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा देखील जास्त वेळ घेणार नाही. मला देखील पुढं जाणं अपेक्षित आहे. पण हा सर्व योग घडून आणला तो आमचे कार्यकर्ते, आमचे सत्संग प्रमुख विश्व हिंदू परिषदेचे बदनापूर प्रखंडाचे आदरणीय शंकर भाऊचे मानावे तेवढे आभार आहेत, मानावं तेवढं कौतुक आहेत. कारण असा व्यक्ती पुन्हा होणे नाही. कारण आत्ताच बाबांनी वर्णन केलंय की आजचा सोमवार आहेत, शिवजींचा दिवस आहे आणि त्यांचं नाव देखील शंकर आहेत. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन अजून म्हणेल की हिंदू हिंदू म्हणून एकत्रित येत नसतो, हिंदू हिंदू म्हणून एकत्रित येत नसतो, परंतु हिंदू हिंदू म्हणून एकत्रित येऊ शकतो. हे जर कोणी दाखवून दिलं असेल तर ते आमच्या शंकर भाऊंनी दिलेलं आहे. कारण असा हा योगायोग बार येत नसतो. आणि त्यांनी जो संकल्प केलेला आहे की 108 कथा, भागवत कथा ते 108 गावांमध्ये घेणार आहेत. बाबांनी आता सांगितलंय. कारण असाही काही संकल्प करणारे व्यक्ती हे आपल्याकडे आहेत. इतकं सहज सोपं नाही धर्माचं काम करणं. कारण आपण बघतोय की आपल्या हिंदूंचा जो सगळ्यात मोठा उत्सव आहे, सण आहे, तो सध्या प्रयागराजमध्ये चालू आहे. आणि हिंदूंचं काय विराट दर्शन असतं ते आपण सर्वजण प्रयागराज मधलं आठवत आहात, अनुभवत आहात. कारण प्रयागराजमध्ये हिंदूंचा जनसमुदाय उमटलेला आहे. करोडोंच्या जनसंख्येने त्या ठिकाणी हिंदू समाज जात आहेत. आणि तेच कार्य आज या ठिकाणी शंकर भाऊ करत आहेत. शंकर भाऊचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. मी विश्व हिंदू परिषद जालना जिल्ह्याच्या वतीनं, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीनं मी शंकर भाऊंना मनस्वी शुभेच्छा देतो की त्यांना भगवंत आत्ताच बाबा का कोणतरी म्हणालत की ते शतावी होत. मी तो म्हणून शतावीच्या पुढे जर एखादा शब्द असेल तर तो व्हावा. कारण असे धर्मयोद्धे हे बार घडत नसतात.
आणि त्यांच्या हातून एक धर्माचं कार्य हे आपल्या नगरीमध्ये घडत आहेत. आपण देखील त्याचा सर्वस्वी आनंद हा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. बोलण्यासारखं खूप काही आहेत, पण आपण सर्वजण बाबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता बाबांची या ठिकाणी माफी मागतो आणि रजा घेतो, थांबतो. जय श्रीराम. या ठिकाणी सरांनी एक सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला ठिकाणी केलेलं आहे. आमच्या लक्ष्मण भाऊंना आणि त्यांना काही कामानिमित्त जायचं आहे, म्हणून त्यांना सुद्धा मी या ठिकाणी स्टेजच्या वतीने आज्ञा देतो. आमच्या सरांना सुद्धा आज्ञा आहे. या ठिकाणी पुनश्च एकदा सर्व पाहुणे मंडळींचं, अन्नदाते मंडळींचं पुनश्च एकदा धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. आणि पुढील सूत्र मी महाराजांकडे सोपवतो. राम 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 राम. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपल्याला भाकरवाडीला विसरायचं, महाराष्ट्राला विसरायचं आणि आता कुठं जायचं? आता गोकुळामध्ये जायचं. हो, काल आपण बघितलं भगवान कन्हैयाचं प्रगटीकरण झालं, देव प्रगट झाला आणि देव प्रगट झाल्याच्या नंतर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. म्हणून आपल्याला नंद बाबाला आणि त्या ठिकाणी यशोदा मैयाला बधाई द्यायची. कोण कोण देणारे बधाई? हो, एकदा बधाई द्या.
आमची गंधर्वाची सभा आहे, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटी तुमचा बी सत्कार नाव घेऊ. हा, आता आपल्याला विसरायचं. कशाला विसरायचं? गावाला विसरायचं, राज्याला विसरायचं, स्वतःला विसरायचं, देहाला विसरायचं. हो, भक्त त्याला म्हटलं जातं. तू त्याला भक्तीमध्ये देहाचा विसर पडतो. आणि ही कथा विसरण्यासाठी, देव दर्शन करून देण्यासाठी कथाच नाही. कारण देव तर प्रगटच आहे, विष्णुमय जग आहे, जग अवघा देव आहे, हे सगळं परब्रह्म आहे असं वेद सांगतो. पण आपल्याला दिसत नाही का? कारण हा संसार, हो, आपल्या अहंकाराच्या बळावर निर्माण झालेला संसार, आपल्या अहंकाराला अधिष्ठान करून हा त्या ठिकाणी आपली भटकंती करणारा संसार, या संसाराला विसरण्यासाठी कथा. मग आता काय आठवायचं? आता त्याला पाहायचं की जो काल प्रगट झाला. कोण कोण जाऊन आलं नंदबाबाच्या घरी? यशोदामय्याला बधाई दिली का नाही? हा बघा, किती जणी नावर हात केले. देव प्रगट झाला, तो देव प्रगट झाला की ज्याची पूजा समग्र विश्व करतं, देव लोक करतात, ज्याचं ध्यान ऋषी मुनी हजारो हजारो वर्ष करतात, त्यांच्या ध्यानात येत नाही असा देव प्रगट झाला भाकरवाडीमध्ये. माथा शोभे पिंपळ पान, मेघ वर्ण ऐसा जान, त्याला म्हणते श्री भगवान, योगी ध्यान विश्रांती. काल जे कान्होबा दिला होता ना माझ्यापाशी, इतका सुंदर होता. आता कुणाचा आहे काय माहिती, पण इतका सुंदर होता, इतका सुंदर होता. हो, मी जे स्टेटस ठेवलं मला एवढ्या कमेंट आल्या. हो, हे साक्षातच कान्होबा आहे असा दिसत होता. हा कान्होबा जर असा दिसत असेल, त्याच्या सृष्टीतला हा एक जीव आहे, तो फिर जिसने सृष्टि बनाई वो कितना सुंदर होगा. जुरी की पगड़ी बांधे, क्या बात है. सुंदर वाला, जुरी की पगड़ी बांधे, सुंदर वाला, कितना सुंदर लागे प्यारा, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे प्यारा, कितना लागे प्यारा. पगड़ी बांधे सुंदर वाला, पगड़ी बांधे सुंदर वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर पगड़ी बांधे सुंदर वाला, पगड़ी सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा.
टाळी वाजवा. किती सुंदर, किती सुंदर. गजरारे तेरे काले काले नयन. अशा पद्धतीने तो कान्होबा प्रगट झाला आणि पाहता पाहता बातमी सगळ्या गोकुळात पसरली. मग गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मग एक एकी पुढे धावू लागली आणि यशोदेच्या घरी प्रचंड दाटी झाली. महाराज इतकं सुंदर चरित्र आहे माझ्या लालाचं. तुम्ही एकाग्र होऊन ऐकायचं बरं का, एकदम एकाग्रतापूर्वक. आता बाकीच्या गोष्टी काहीच सांगणार नाही. दुसरं भजनं मी थोडी आता कमीच, कारण तुमची चरित्र ऐकण्याची उत्कट इच्छा तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागली. हो अशा पद्धतीने. मग आता पूर्वीचा काळ आहे, हे सगळं 5000 वर्षापूर्वीच्या घटना आहे. त्या काळचं गोकुळ आठवा. आता गोकुळ म्हटलं की मग कोणी सुना होत्या आणि कोणी लेकी होत्या. तिथे कोणी सुना कोणी लेकी. हो त्या काळच्या सुना कशा होत्या, पारतंत्र्यात राहायच्या. सासूचा आदेश आल्याशिवाय ताकद आहे का उमरावर लढण्याची, जाऊ शकत नाही बाहेर. हो आता कसं आहे, आता सुनाचा आदेश आल्याशिवाय जायवर म्हणा सासूला तू उमऱ्याच्या बाहेर, झाकण झुली. हा ताकद नाही महाराज. पण पूर्वीची परिस्थिती. हो मग ज्या स्वतंत्र होत्या, मग त्या गावच्या लेकी, गोकुळच्या लेकी स्वतंत्र होत्या. मग त्या लगे लालाकडे जाऊ लागल्या, त्या ठिकाणी पाहू लागल्या, त्याचं सुंदर रूप पाहू लागल्या. मग ज्या पारतंत्र्यात सुना होत्या त्या अंतःकरणात देवाला चिंतन करू लागल्या. देवा अरे आम्हाला बी खूप पाहण्याची इच्छा आहे ना, पण तू आम्हाला सासुरवासी केलं का गा सासुरवासी. मज केले भगवंता आपुली या सत्ता स्वाधीन का ते नाही. आणि मग अशा पद्धतीने लेकी येऊ लागल्या, जाऊ लागल्या, पाहू लागल्या. अशी जे गोकुळातली लेक ती देवाला पाहायला निघाली. अलकनंदा नाव होतं, देवाला पाहायला निघाली. हो पण जाताना असं मोठं, आता देवाचं प्रगट दिन आहे, देव प्रगट झाला असं मोठं गिफ्ट घेऊन गेले. हो म्हणजे 9 किलो सोन्याचा हार घेऊन गेले, 9 किलो सोन्याचं. पण जाताना आईनं सांगितलं, हे बघ अलकनंदा तुला पाहुणे पाहायला येणार आहे बरं का आज 10 वाजता. जायचं पण लवकर यायचं. ती म्हणते अगं आई हास्य जाते ना असे, त्याला नुसतं पाहायचं पाठी मागं यायचं. हो सांगितलं अलकनंदा तू त्याला पाहायला जाती बरं का, त्याला पाहायला चालली. ज्याला पाहिल्यानंतर हो मग सगळ्या पाहुण्याला विसरतं माणूस, आईला विसरतं, वडिलाला विसरतं, विश्वाला विसरतं, देहाला विसरतं. हो जरा सांभाळून जाय, कारण हिची भक्ती आईला माहित होती. अलकनंदानी नित्य निरंतर देवाची भक्ती करायची. कृष्ण कृष्ण कृष्ण. पण असा 9 किलोचा हार घेऊन गेलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी बोलू लागल्या, अगं ज्यांनी ज्यांनी लालाला पाहिलं ते पुढे चला, पुढे चला, बाहेर व्हा, बाहेर व्हा. मग अलकनंदाचा नंबर आला. 9 किलो सोन्याचा हार घेऊन गेला महाराजजी. 9 किलो यशोदा मैयाकडे दिलेला आहे. आपण बी देतो ना गिफ्ट, एखाद्याचं प्रगट दिन असलं गिफ्ट घेऊन जातो. हो आपलं गिफ्ट भलं दिसायला मोठं राहतं, ते बेगडा काय करत वरून ते सगळं पडलेलं इथे. त्याला खोलत राहा, एक कागद, 2 कागद, 3 कागद, आणि मध्ये पाहिलं तर 3.5 रुपयाची भावली. हे आपलं गिफ्ट आहे. पण ती अलकनंदा होता, ती देवासाठी जगत होती, तिचा सर्वस्व प्राण देव होता. आणि त्या यशोदा मैयाला तो हार दिल्याच्या नंतर मैया बी खूप खुश झाली, नंद बाबा खुश झाले. आमच्या इतक्या छोट्याशा लालाला इतका सुंदर हार आणला. यशोदा मैयानी सुद्धा महाराज आपल्या अलमारीतून असा एक सुंदर हार काढला. किती 18 किलोचा, 18 किलोचा हार. म्हणजे माता भगिनीतून म्हणतात एवढाले हार घालीत होते का? काही काही हार प्रदर्शनासाठी राहायचे, सोन्याचे सगळे खाणच होते. पण असा रत्न जडित हार काढला. हिनं किती किलोचा नेला? किती किलोचा नेला? अलकनंदाने 9 किलोचा. मैयाने किती किलोचा दिला? 18 किलोचा. पण तिनं सांगितलं बाई तुझा हार नको मला, मी प्रतिमोबदला घ्यायला नाही आले. आपण लग्नामध्ये पाहतो कोणी काय आणलं, कोणी 2 मणी दिले, कोणी 4 मणी दिले, कोणी रुमाल दिला, कोणी उपकरण दिलं, त्याच्या कमी किमतीच देतो आपण. पण ती यशोदा आहे महाराज. विश्वान यशः ददाति ती यशोदा. विश्वाला नुसतं यश वाटण्यासाठी आली. नंद बाबा सुद्धा महाराज विश्वान आनंदहम ददात असे नंद बाबा आहे. सांगितलं 9 किलोचा आणला का? अगं यशोदा 18 किलोचा द्या. नंद ते अलकनंदाने सांगितलं बाई तुझा हार नको मला, काही नको, पण माझ्या अंतःकरणात ज्याचं चिंतन चालू आहे आणि मी जे मागते ते देशील का? तू देशील का? सांगितलं का देणार नाही बाई, आज तर मी इतकी प्रसन्न आहे.
माझ्या अनंत अनंत जन्माच्या तपश्चर्याची फलश्रुती मला प्राप्त झाली. आज माझ्या घरी कान्होबा आला, देव प्रगट झाला. मी किती आनंदात आहे. तू काही बी माग, विश्वातली कुठली वस्तू माग, मी द्यायला तयार आहे ना. तू मागून तर बघ. मला विश्वातली वस्तू नको. जो प्रगट झाला ना त्याला फक्त 2 मिनिटं माझ्याकडे. कान्होबाला, हो कान्होबाला. अगो बाई, जसा माझा आहे तसा तुझा बी आहे ना. तू बी 18 गुरुवार उपवास केले ना, तू बी अनेक अनुष्ठान केले ना. मग याच्यावर सगळ्याचा समान अधिकार आहे. बाई तू बी घे 2 मिनिटं. अलकनंदाने देवाला घेतलं. देवाला घेतल्याच्या नंतर देवाला सर्व निहाळलं. त्याच्या केसापासून तळपायापर्यंत निहाळीत होती, त्याला पाहत होती, त्याचं चिंतन करत होती. देवा, आज माझ्या अनंत जन्मीचं फळ मला भेटलं. देवा, तू साक्षात मला प्राप्त झाला, साक्षात प्राप्त झाला. आणि त्याला पाहतच राहील. किती मिनिटासाठी घेतलं? 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं झाले, 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 3 घंटे झाले. कारण अलकनंदा विसरत चालली. या ठिकाणी असं एक तर देव दिसल, नाही तर संसार दिसल. दोन्ही गोष्टी दिसत नसतात. देव जर दिसला तर मग संसार गायब होऊन जातो. कारण संसार हा कल्पित आहे त्या देवा. अशा पद्धतीने भानावर नाही राहिली अलकनंदा. आणि घरी कोण येणार होते? पाहुणे. तिला पाहायला पाहुणे येणार होते. 10 वाजता गेलेली अलकनंदा 1 वाजले तरी पाठी बघायचा. पाहुणे आले ना बाई घरी. मग पूर्वीच्या काळातले पाहुणे. तिचा होणारा सासरा असा 10 फुटी वाला, दिप्पाडच्या दिप्पाड. हो, थोडी बासरी. हो, तिचा होणारा सासरा असा धिप्पाडच्या धिप्पाड होता. 10 फूट होता, असा चौडा होता. अशा त्याच्या मिशा होत्या महाराज. एक मिशीवर एक नारळ बसत असले मिशा. पहिले लोक मिशा ठेवायचे का? कारण बायका घाबरायची म्हणून मिशा ठेवायची. आता मिशा ठेवीत नाही कोणी. तर बायकाच घाबरत नाही. आणि ठेवून काय चहात बुडून पिणार आहे? चहात बुडून खाणार, घाबरतच नाही. त्या काळचा सासरा होता. त्यांनी सांगितलं 10 वाजल्यापासून आम्ही आलो. तुमची मुलगी कुठे जाऊन बसली? बोलवा तिला. 1 वाजत आला. आमच्या जेवणाचा तुम्ही काही विचारपूस आहे का नाही? आईनं सांगितलं बघ बाई. मग तिची वहिनी होती. आणि ही कोण होती? ननंद. तुमच्या लक्षात आलं का? त्याच्या भावाची पत्नी. हो, तिला सांगितलं ननंद. ननंद मोठी महाराज का बहिणीला आणत नाही होती ती. ननंद इथं शिकत असते दुरकुली. हो, पण तिच्या सोबत सगळा चांगला व्यवहार करावा लागतो बहिणीला. आणि वहिनीला संधी भेटली, लगेच गेली तिथं. पण तिथं पाहता तिची स्थिती ती भानावरच नाही. कारण कृष्णाला आत्मत्वाने चिंतन करीत होती लाला. हे कान्होबा, तिचे प्रत्येक श्वास हे कृष्णमय झाले होते. प्रत्येक श्वासातून काय निघायचं? कृष्ण कृष्ण कृष्ण. हो, सांसों की माला पे सिमरू में कृष्ण नाम. सांसों की माला पे सिमरू में कृष्ण नाम. सांसों की माला पे सिमरू में राधे कृष्ण
जसं महाराजांनी सुंदर गीत गायलं त्या गीतातले जे भाव आहे ते सगळे लक्षण भाव त्या अलकनंदाच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाले. तिचं अंतःकरण कृष्णमय झालेलं आहे. हो, आणि अशा कृष्णमय झालेल्या अलकनंदाकडे वहिनी गेली. सांगितलं हो 2 मिनिटासाठी आल्या आणि इकडं 2 घंटेच्या वर झाले. सांगितलं आशे जाते ना आशी येते. इकडंच बसल्या तुम्ही, पाहुणे पाहायला आले आणि अगोदर 4दा मोडलं होतं तिचं लग्न. कुणाचं? अलकनंदाचं. 4 वेळा लग्न मोडलं होतं. पाहुणे पाहायला आले, लवकर आईनं बोलवलं. त्या ठिकाणी अलकनंदा भानावर आली, घरच्या दिशेने निघाली. पण घरी जात असताना चित्त तिथं ठेवून आली. हरिणे माझे हरिले चित्त, भार बित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा, अशी त्याची स्थिती झाली होती. पण पाहुणे पाहायला येता क्षणी असं म्हटल्यावर भानावर आली. घरी गेल्याच्या नंतर पाहुण्यांनी बोलवलं. आली मुलगी, आली, बसवा जबर. काय काय येतं तुमच्या मुलीला? काय येतं? शेतातलं काय काय येतं? कापूस वेचता येतो का? सोयाबीन काढता येते का? पाणी लावता येतं का? बारा धरता येतं का? आता विचार बर म्हणे एखाद्याला विचार बन असं मुलीला. बंदुकीला असं ठोकून काढते ना जो विचारी. पहिलं होतं सगळं ते महाराज. पहिले शाळाच ते होत्या. सांगितलं, आईनं सांगितलं माझी मुलगी अहो शेतीच्या कामामध्ये चतुर आहे, निष्णात आहे, काही सांगा. रसोई घरातलं काय काय येतं? हो, सांगितलं तुम्ही काही बनवा सांगा. साहेब पनीर, मटर पनीर, मलाई कोफ्ता, मिक्स व्हेज, दाल मखनी, दाल फ्राय, दाल उदम, काही बनवत सांगा. सांगितलं काही बनवायला टाइम आहे का? आता 1 वाजत आला, सकाळपासून येऊन बसलो आम्ही. कोणी म्हणून इतके नाव कशी तुमची काय हॉट? हो,
मग सांगितलं आता लवकर बनवणारं बनवा. मग काय बनवायचं? सासऱ्यानं सांगितलं हे बघा, आईला सांगितलं तू रसोई घरात जायचं नाही, तिला बनवायला लावा सगळं. काय बनवायचं? गोबीची भाजी बनवा, त्याची चपाती बनवा, भात बनवा, शिरा बनवा. सांगितलं ठीक आहे. अलकनंदा आतमध्ये गेली, पटकन तिने पोळ्या बनवल्या, भाजी बनवली, भात बनवला. पण कृष्णाचं चिंतन चालू होतं बरं का. कृष्ण 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 चिंतन तर चालूच होतं हो. आणि मग शिरा बनवायला बसले. कोण? अलकनंदा. शिरा माहिती शिरा खाल्ला कधी? खाल्ला? बरं शिऱ्याला शिरा का म्हणतात? मला बी प्रश्न झाला या ठिकाणी की शिऱ्याला शिरा का म्हणत असतात. कारण तोंडात टाकल्या टाकल्या जो आतमध्ये शिर होतो त्याला शिरा म्हणतात. मला असं आठवलं की शिऱ्याला शिरा का म्हणत असत. पण पूर्वी काळचा शिरा बरं का, तुपातला शिरा. आता माता भगिनीला शिराच बनवता येत हो. मला ज्या ज्या वेळेला कळालं पंक्तीला शिरा मी पक्कड घेऊन जात असतो, मारतो तो शिरा आतमध्ये शिरत वरती जातो, वरती धरतो, वरचं रान धरतो, मग पकडीला काढावं लागतं असं हळूहळू. आणि शिरा कुठं काय गॅसवर शिरा बनवता येत असतो? शिरा बनवण्यासाठी चुलच लागते. आणि शिऱ्याचं सूत्र सगळे गर्यात असते. महाराज जे निष्णात आहे शिरा बनवण्यात त्यांच्या लक्षात येईल. शिरा कसा बनवायचा? जसा गरा भाजवल्या जाईल तशाच पद्धतीचा शिरा बनतो. गरा भाजण्यात सूत्र असतं. मंद आशीवर एका काडीवर शिरा भाजवल्या, गरा भाजवल्या जातो हो. जाळाचं नाही, आजकालच्या मुळे जाळून टाकतात गऱ्या. तूप टाकून त्याला असं लाल लाल भडक करायचं असतं. जाळाचं नसतो, भाजाचा असतो, भाजाचा. ती अलकनंदा होती, तिनं असं सुंदर त्या ठिकाणी हो शिरा बनवायला बसली. असे पाणी ठेवलं हो असं, गरा भाजायला लागली, असं उलथण्याने गरा भाजायला लागली. आणि इतक्यामध्ये महाराज त्यांनी बासरी चालू केली. ज्याला पाहून आली होती त्याला पाहून आली पहिल्यांदा तर ती चित्तात बसलंय. तिथून निघता क्षणी त्याला सांगायला लागली, भाऊ मला पाहुणे पाहायला आले का ना, तू माझ्या चित्तातून बाहेर ये. म्हणजे चिंतन बंद होण्यासाठी पहिल्या गवळणी प्रयत्न करायचे. आता किसी बंदगी से कम नहीं, मेरा तुझे देखना किसी बंदगी से कम नहीं. करो सोचिया मेरा मेहनबा कि तुझे दिल में है बसा लिया. अब इस तरह से होश उड़ाना कीजिए, अब इस तरह से होश उड़ाना कीजिए. यूं के सामने आया कीजिए, यूं के सामने आया कीजिए.
असेल गोपिकांना आपल्या ठिकाणी आकर्षित करत असत देव बासरी वाजव हो आणि बासरी वाजायला चालू केली हो आणि मग अलकनंदा देवबान परत देहाचा विसर पडला आणि काय करायला लागली होती माता भगिनी अहो शिरा हा शिरा करायला लागली गरा भाजला पाणी ठेवलं आणि ते धिप्पाडच्या धिप्पाड होते ना 10 जण सासरा असला धिप्पाड होता महाराज जेवण केल्याच्या नंतर 5 लिबर तूप प्यायचं जेवण झाल्यावर आज लिबर म्हणजे 2.5 किलो तूप प्यायचा कधी जेवण पूर्ण झाल्यावर असला अफाट होता मग तसा शिरा भाजायला लागली मोठ्या पातेल्यात त्या ठिकाणी शिरा भाजायला सुरुवात झाली आणि यांनी बासरी वाजल्याच्या नंतर तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली गाणी युगळ झाली अंतकरणी मी घरंदा विसरले अरे सावळ्या नको अरे कशाला वाजतो देवा बासरी चिंतन बंद होण्यासाठी प्रयत्नशील आहे गोपिका म्हणून नारदांना भक्तीचं उदाहरण कुणाला द्यावं यथा व्रज गोपिका नाम हे उगच उदाहरण नाही दिलं त्यांची स्थिती तशी आहे मग देहावर त्या ठिकाणी कंट्रोल नाही राहिलं देहा आतीत गेली आणि भगवंताशी कनेक्टेड होऊन एक रूप झाली मग आता काय करावं लागतं काय लागतं शिऱ्यामध्ये गरा भाजून घेतला पाणी ठेवलं काय टाकावं लागतं परत साखर हौसाबाई काय टाकावं लागतं भाई गरा पाणी आणि आणखी काय लागतं साखर मग अशा तिला भरण्या ठेवलं होतं एक होती साखरेची भरणी आणि एक होती मिठाची भरणी हरिणे माझे हरले चित्त भारवित्त विसरले अशी स्थिती झाली तिची आणि दोन्ही भरण्या 10 किलोच्या होत्या 10 किलो साखर 10 किलो मीठ भानावर नाही राहिली अलकनंदा साखराची भरणी उचलण्याच्या ऐवजी मिठाची उचल किती 10 किलो दिली बतून त्याच्या आता शिऱ्याचा सगळा कार्यक्रम झाला शिऱ्याचं काय झालं असं शिऱ्याचा सर्वनाश झाला हो महाराज इतकं जरी जास्त झालं ना घरी मोठं तांडव सुरू होतं घरामध्ये फेक्या झोक्या बेलनो मार फेकून मार उलथानं मार तवा मार होतंय का नाही पण आजकाल अवघड आहे महाराज आजकाल पहिल्यांदा पत्नीला फेकून मारलं पत्नी फेकून हाणती काय हो मनाचा लाग नाही काय म्हणजे इतकं जास्त झालं तर एवढा हो त्या ठिकाणी विद्रोह होतो तिनं किती टाकलं 10 किलो काय झालं असं त्या शिऱ्याचं लगेच सासऱ्याने आवाज दिला किती वेळ झाला स्वयंपाक तयार नाही झाला सांगितलं झाला सगळं बनवलं लगेच नेऊन ठेवलं आणि ती पहिलं किती वर्षाचा भुकेला होता काय माहित बिचारा हो लगेच त्या ठिकाणी पानं घेणं वाढलेले आहे सुंदर सगळं वाढलं केळीचे पानं वाढले असं टोपले ठेवले साईडला कशाला शिऱ्यासाठी शिरा खायसाठी वरून काजू टाक बदाम टाक चारोळ टाक तूप टाक आता काही जरी वतीलं तर 10 किलो त्याच्यात नमक टाकलेलं आहे आणि महाराज तुम्हा ठरून नुसतं शिऱ्याकडे पाहायचं असं नुसतं शिऱ्याकडे पाहत राहायचं त्याला वाटतं कधी पुंडलिक वरदे होतो हो आणि आईनं सगळं वाढलं आणि मग यांनी बासरी बंद केली यांनी काय केली बासरी बंद केली कोणी कानोबानी आणि मग अलकनंदा भानावर आली आणि मग तिचं लक्ष गेलं आपण साखरेच्या ऐवजी काय टाकलं याच्यामध्ये मीठ 10 किलो तिला ठरवलं लग्न तर मोडलं बाई आता लग्न तर मोडलेलंच पहिल्यांदा 4दा मोडलं आता तर कार्यक्रमच आहे पण लग्न मोडलं जाऊ द्या पण एवढा मोठा धिप्पाड शास्त्रा हिने ताट फेकून मारू नये आता मला इथे अशी भीती म्हणजे अलकनंदाची लोड शेडिंग झाली खालीच बसली काळी तसं झालं कृष्ण 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 देवा हे तुझ्यामुळं झालं बरं मेलिया तो जर बासरी नसती वाजली आता म्हणतात तशा मनाची शिव्या द्यायच्या पण त्याच्या शिव्यात ते प्रेम होतं महाराज शिव्या खायसाठी तिथं जायचं इथं आमचे वेदाचे रुची त्याला कडू वाटते वेदाचे मंत्र कडू वाटतं आमचं सगळं कडू वाटतं पण गोपिकाच्या शिव्या खायसाठी तिथं जायचं जाणून बुजून त्यांची खोडी करायचं का गोपिकाने शिव्या द्याव्या अलकनंदाने सांगितलं अरे तो बासरी नसती बाजली तो चिंतन नसतं मी भानावर असते तर मी माझा व्यवस्थित स्वयंपाक झाला असता ना पण चिंतन बंद होईना आणखी मी कृष्ण 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 राघव 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 अंतकरणात चिंतन चालू आहे चिंतन बंद नाही पण लग्न तर मोडलंय आता हे लक्षात आलं तिच्या आईनं सगळं वाढलेलं आहे भात वाढला गोबीची भाजी वाढली त्या ठिकाणी पोळ्या वाढल्या शिरा वाढला महाराज दुप्पट शिरा वाढला हे म्हातारीने
ओम सहना बहुत या मंत्राच्या टीमीलाच गोळी बनवायला सुरुवात केली. गोळी दक्षिणेतले लोक भात खातात नाही ते कसे भात गोळी गोळी करून गोळा केला टाकला गोळा केला टाकला. म्हातारीने अशी गोळी बनवली. ती अशी खिडकीतून पाहायला लागली अलकनंदा. तिला वाटलं असं काहीतरी इथं घटना घडावी एखाद तिला हार्ट अटॅक येऊनच मरावं काहीतरी व्हावं. कारण आपलं पितळ उघडं पडणार आहे आता. पण कृष्णाचं चिंतन चालू आहे. कृष्ण 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 अंतःकरणात चिंतन चालू आहे. चिंतन बंद नाही. आता काय होईल आता काय होईल आता काय होईल. आणि मग कुंडलिक वरदा हरिविठ्ठल म्हटलं. म्हाताऱ्याने पाणी उचल पाणी फिरवलं पहिला शिर्यामध्ये हात घातला. गोळा घेऊन टाकला तोंडात. गोळा तोंडात टाकला आणि अलकनंदा तिकडं खाली धस्स काळी घेऊन खालीच बसलो. आता लग्न मोडलं. पण लग्न मोडलं नाही महाराज. जसा तोंडात गोळा टाकला म्हाताऱ्याचा प्रतिशब्द निघाला. वाह क्या बात है. याला म्हणतात शिरा. याचं नाव आहे शिरा. याला म्हणतात शिरा. आमची ती 5-5 किलो तूप टाकती पण तिच्याकडून नाही पडत असं शिरा. काय नवीन सून आहे. वा वा याला म्हणतात शिरा. अलकनंदाला तर काहीच कळालं. स्वप्नात चालू आहे का जागृतीत चालू आहे. मिठाची भरणी होती अख्खी 10 किलोची. आणि म्हातारा म्हणा लागली याला म्हणतात शिरा याला म्हणतात शिरा. त्याला वाटलं की रस नवीन खराब झालं काय की म्हाताऱ्याचं. याला म्हणतात शिरा. आणि म्हातारा म्हणा लागला लग्न डन. आणि बिना हुंड्याचं हुंडा बी नको असा सुमधुर शिरा पहिल्यांदा खातो म्हणजे आमच्या सुनाच्या हातचं आम्हाला जेवण खायला भेटल. लग्न डन. आईला सांगितलं आई जरा बघ बरं काय खरं काय खोटं काय जरा प्लेटीत आण बरं काढून जरा. आई गेली हळूच असा प्लेटीत शिरा काढला. आतमध्ये रस्ते घरात नेला आणि मग हळूच अलकनंदाने हो तुम्हाला जर भेटला असता शिरा तो खायला तुम्ही चाट झाले असता. हळूच अलकनंदाने एक चम्मच घेऊन तोंडात घातला. असला शिरा होता महाराज तो. अमृत टाकल्याच्या नंतर बी जी चव नाही येणार असला शिरा. खोटं नाही बोलत मी तुम्हाला खरं सांग. अलकनंदाला तो काही कळानाच नाही. असं झालं कस काय असं घडलं कस काय. हो आणि मग ती ज्याला पाहायला गेली होती ना ज्याला पाहिल्यामुळे सगळे विसरली. तो हळूच आला. कानोबा राम राम अलकनंदा काय चाललंय. सांगितलं कानोबा अरे मी तर नमक टाकलं रे नमक टाकलं. आणि असं झालं कस काय हे घडलं कस काय. सांगितलंय सगळे चिंतनाचा परिणाम. करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. जो माझं ध्यानपूर्वक चिंतन करतो ना मग मी त्याच्यासाठी काही बी करतो. मग तो काय केलं त्याने सांगितलं मी शिर्यात घुसलो. कुठं घुसला यो शिर्यात. अलकनंदानी बनवलेल्या शिर्यातच घुसलं येईल. कारण भक्ता होती ती. भक्ताकडून चुकी झाली चिंतनामुळं तिने नमक टाकलं आणि हे शिर्यात घुसलं. काय ताकद आहे नमकाची तिथं पावर दाखवण्याची. हे घुसल्यावर आहे का ताकद. महाराज त्याचा परिणाम असा आला का ना तू शिर्यात घुसला. घुसाची सवय म्हणे मला. कुठं घुसतो म्हणे मी. एकदा ज्ञानोबराच्या भीतीतच घुसलंय. माऊलीच्या भीतीत घुसलं. ते पूर्ण आलं ते चांग देव उग मोकार आडमुड सुब्या म्हणजे असं ते म्हणतात. म्हणजे ती मुक्ताबाई म्हणायची अनुवादन करून दाखवलं. ते आलो उगच हो असं करून तसं करू. माऊलीची इच्छा झाली भिंत चालली पाहिजे पण भिंत चालण्यासाठी कोणीतरी घुसायला पाहिजे त्याच्यात. माऊलीची इच्छा झाली नाही घुसलं ना भीतीत भीतच चालायला. चालविली जड भिंती हो देवा तू शिर्यात घुसला. आपण चला शिर्यात घुसलो होतो. आणि तू जर असंच चिंतन करत राहिली ना अलकनंदा सासरला गेली नंतर मी तर सगळं तुझं कोणतंही संकट असो त्या संकटातून बाहेर आणे तुला मदत करीन. संसाराच्या डोक्यात तिथं फेल होऊन जातील. मी असंच असे चमत्कार करतो. चमत्कारी महाराज देव अतिशय चमत्कारी आहे. मग लग्न लागलं अमुक तमुक झाला तर तिच्या लग्न सोहळा मला इथं सांगायचं नाही. म्हणजे आशा देवाच्या काय झाल्या लीला चालू झाल्या. मग देवाच्या लीला ऐकायच्या का नाही. कुणाकुणाला ऐकायच्या कुणाकुणाला ऐकायच्या कुणाकुणाला आनंद घ्यायचा कृष्ण कथेचा. मग एक बार बोलना पडेगा आपको. राधे 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 श्याम राधे श्याम. पण लीला ऐकण्यासाठी आपल्याला वृंदावनात जावं लागेल. तुम्ही वृंदावनात गेल्या पण पूर्ण रूपाने नाही गेल्या. आणखीन घरचं चालूच आहे. कुलूप लावलं चावी आणली कुलूप पंख लावलं काय लावलं कपटात चावी कधी जर राहिली का विसरू फाटपशी. हे सगळं चिंतन चालू आहे. हो
ज्यांनी कथा ऐकली त्यांच्याकडे बघा. ही सर्वात अगोदर कथा कोणी ऐकली? कोण ऐकतंय? भगवान शिवजी कथा ऐकतात. आणि शिवजी काय तुमच्या आमच्यासारखे की त्यांची संपत्ती? केंद्रीय मंत्री आहे शिवजी. कोण आहे शिवजी? कोण आहे? केंद्रीय, राज्याचे नाही, देशाचे नाही, एका लोकाचे नाही, समग्र ब्रह्मांडाचे केंद्रीय मंत्री आहे. हो, सगळ्या ब्रह्मांडाचे. आणि एका ब्रह्मांडाचे नाही, अनंत ब्रह्मांडाचे केंद्रीय मंत्री असे कोणी? शिवजी आहे. मग या राज्यातला केंद्रीय मंत्र्याची एवढी पावर आहे, त्यांची काय पावर असं? यायच्या उगत अवजड खातं राहतं एखाद्याकडे, पुढं 10 गाड्या, मागं 10 गाड्या. अर्थमंत्र्याला, केंद्रीय अर्थमंत्र्याला किती गाड्या असतात? हे तो ब्रह्मांडाचे केंद्रीय मंत्री, अनंत ब्रह्मांडाचे. यायच्या गाड्या मोजता मोजता इथं नाकी नळील. किती संपत्ती असेल शिवजीकडे? केंद्रीय मंत्र्याकडे किती संपत्ती? हो, मी असं विनाकारण नाही म्हणत बरं का केंद्रीय मंत्री, कारण केंद्रातले 3 मंत्री आहेत. ब्रह्मांडाच्या केंद्रात 3च मंत्री. आता इथं केंद्रात किती आम्हाला माहित नाही, तिथं 3 काय? कारण खाते 3 आहे फक्त. इथं लय मोठे खाते, हजारो खाते असतात. खातं कशाला म्हणतात? जे घेतल्यानंतर खाल्ल्या जात त्याला काय म्हणतात? खातं. बरोबर आहे. पण तिथं त्या खात्याचा तसा अर्थ नाही. तिथं 3च खाते. एक उत्पत्ती खातं आहे, एक पालन पोषणाचं खातं आहे आणि एक संवाराचं खातं. उत्पत्ती खातं ब्रह्मदेवाकडे, पालन पोषणाचं खातं भगवान विष्णूकडे, आणि कोणाची कधी लोड शेडिंग करायची, कधी कोणाला उचलाचं संसारात, हे खातं कोणाकडे? शिवजीकडे. नाही दुसऱ्या देवाकडे गेले, पण पिंडीवर जाऊन पाणी घालायचं सकाळी सकाळी, नाही तर उचलीत असतं. शिवजी काय करतो? लोड शेडिंग करून टाकतो. हो, मग असं ब्रह्मांड, त्या ठिकाणी ब्रह्मांडाचा केंद्रीय मंत्री, किती संपत्ती असेल त्यांच्याकडे? त्याच्या संपत्ती ही लंकाईने ढापिली रावणाने, होती शिवजीची, ढापिलेली लंका आहे. दक्षिणात तिने मागितली, देऊन टाकली शिवजीने. एवढे परोपकारी आशुतोष आहे ते. एवढी संपत्तीचे धनी असून बी शिवजी एकाग्र होऊन कथा ऐकतात. बरं, या खंदीच्या घरी जर 4-5 कोटी रुपये असले, किती? 5 कोटी आणि 1 क्विंटल सोनं, किती? या खंदीच्या घरी आता इथं जे आल्या कथेला, या खंदीच्या घरी 1 क्विंटल सोनं 5 कोटी असल्या, ती कथी येईल गवर? इवर म्हण कथेला येईल, कथी लिहिल? मला तुम्ही येणार बाबा, कथेच्या लईच त्या रसिक दिसतात. 12 वाजले तरी उठत नाही माता बघितली. काय कृपा आहे देवाची यांच्यावर. पण आमच्या तिकडचं सांगतो, एखाद्या म्हातारीकड 2250 रुपये असले तरी ती 3 कुलूप लावती. हो, काही काही माणसाला इतका मोह असतो पैशाचा. आमच्या सोबत एक गुरुबंधू होते विदर्भात, त्यांच्याकडे फक्त 2650 रुपये होते. किती? 2650. 2003 पासून त्याच नोटा होत्या. तर 2022 मध्ये भेटले त्याच नोटा होत्या. ते रोज मोजाचे, काढाचे पेटीतून मोजाचे परत ठेवून द्यायचे. काही केलं राहत असं, काढाचे मोजाचे परत ठेवून द्यायचे. मग जिच्याकडे 4-5 कोटी असेल ती कशाला येईल कथेला? हो, ती काही कारण पोटात दुखतं, डोक्यात दुखतं, अमुक होतं, तमुक होतं. पण कथा काय देती महाराज कळाल्याच्या नंतर, समजल्याच्या नंतर कळत. पण आपल्याला इतर चर्चा नाही करायची. फक्त मी 3 दिवस तुम्हाला फक्त कृष्णाच्या कथा सांगणार आहे, कारण भागवत म्हणजे कृष्ण कथा. भागवताचा अर्थ दुसरा काही नाही, कृष्ण कथा. आणि गोकुळामध्ये महाराज देव प्रकट झाला. गोकुळामध्ये अशी घटना घडली की जिचा परिणाम समग्र गोकुळामध्ये आनंदाची लाट आली. गोकुळी आनंद प्रगटले सुख आणि निर्भर ये लोक घरोघरी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदले अनरणारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. आणि तुका म्हणे छंदे हेने मोहिले गोविंदे. अशा पद्धतीची स्थिती झाली. पण हे कुठलं चालू? गोकुळात. आता मथुरेत काय चाललं हे बी पाहावं लागल ना, पण दोन्हीकडचं पाहावं लागल. कारण कंसाच्या हातातून हे सटकला 8वा. मग मथुरेत काय चाललं? कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळका सुटला. मथुरेमध्ये सगळे थरथर कापायला लागले. त्यांना कळालं, त्यांना बातमी कळाली की मला मारणारा 8वा कंसाच्या लक्षात आलं की तो आपल्या हातातून सटकला, गोकुळामध्ये वाढत आहे.
कंसाचं काळी धस झालं. त्यांनी सांगितलं काही ना काही पाऊल उचललं पाहिजे. हो, याला आत्ताच मारलं पाहिजे. हे छोटा बया ते आताच मारलं पाहिजे. मग याला मारासाठी तिने राक्षस सगळे पाळलेले होते. कंसाने लय राक्षस पाळलेले होते. महाराज, गोकुळामध्ये जितकं दही, दूध, तूप, लोणी निघायचं, याला सगळ्या पद्धतीने कंस विकत घ्यायचा. क्विंटलला लोणी निघायचं रोज. किती? अहो, गायी कमी होते का? एकट्या नंदबाबाच्या गौशाळेमध्ये 9 कोटी गायी होत्या. किती? 9 कोटी गायी. आणि एक एक गाय माता भगिनी 26, 30 लिटर दूध द्यायची. लावर 9 कोटी गायीचं किती दूध झालं? किती दूध झालं? त्यांना भेसळ करायचं काही कामच नाही ना. मग त्यांना काढता येणार नाही इतकं दूध निघायचं. मग असं टनानी लोणी निघायचं. आणि मग त्या गवळणी देवाला पाहून त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेऊन मग मथुरेच्या बाजाराला निघायचं. लोणी, दूध, तूप, लही हे घेऊन. आणि मग त्याला पाहिल्यानंतर विसरून जायचे. लोणी घ्या लोणी, दही घ्या दही, दूध घ्या दूध, असं नाही म्हणायचं. हो, दुडीवरी दुडी गवळणी साथे निघाली. गवळणी गौरूस म्हणू विसरली. गोविंदू घ्या कोणी, दामोदरू घ्या गे, तब तब हसती मथुरेच्या गे. दुडिया माझारी कानुबा झाला भारी. अशी स्थिती त्यांची. आणि कंस टनाने विकत घ्यायचं. 1 टन, 10 टन, 100 टन. कुणाला खाऊ घालायचा? राक्षसांना. राक्षस पाळले होते. हो, मग त्याच्यामध्ये पहिली पुतना. कोणती पुतना? पुतना जे देवानी खुंदाळली ना, मारली, लोड सेडिंग केली. पुतना काही सामान्य नव्हती. पुतना जाणून घ्या पुतना किती मोठी होती. देवानी वयाच्या 6व्या दिवशी पुतनाची लोड सेडिंग करून टाकली. किती मोठी होती पुतना समजून घेण्यासाठी तुम्हाला अगोदर ताटिका समजून घ्यावं लागेल. रामचंद्र प्रभूंनी त्यांच्या अवतार काळामध्ये सर्वात पहिली राक्षस मारली ताडिका. ताडका किती मोठी होती ताडका पहिलं जाणून घ्या. ताडकाला कळाल्याच्या नंतर तुम्हाला पुतना कळल. ताडका इतकी बलाढ्य होती, इतकी मोठी होती. हो, जर कधी माता भगिनी तिला तहान लागली तर जायकवाडी धरण पैठणचं अख्ख्या घोटात पिऊन घे. इतकी मोठी होती. कोण? ताडका. ताडका जर कुंकू लावायला लागली, काय? ताडका राक्षसी नव्हती बरं का, पण कुंकू लावित होती. टिकल्या लावित नव्हती बिचारी. हो, ताडका जर कुंकू लावायला लागली तर एका वेळेला 1 टन कुंकू लाग असते. क्विंटल नाही, किती? 1 टन. इतकी मोठी होती. आता पुतना कळलं तुम्हाला. नाथ बाबाच्या त्या ठिकाणी रामायणानुसार ही ताडका, ही पुतना जी आहे ती ताडकेपेक्षा 81 पटीनं मोठी होती. ती ताडका रामचंद्र प्रभूंनी वयाच्या 16व्या वर्षी मारली आणि देवानी फक्त 6व्या दिवशी तिची लोड सेडिंग करून टाकली. कुणाची? पुतनेची. कंसाला त्या ठिकाणी बोलून घेतलं. कंसाने सांगितलं, आराम खरवलंय, माल खायला लागले, क्विंटलला टनानी माल घेतो तुम्ही, रोज त्या ठिकाणी खाता, JCB सारखं भरीत राहता. माझा शत्रू त्या ठिकाणी गोकुळात अवतीर्ण झाला, वाढत आहे. आणि आता माझं थरथर काप होते. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी काही केलं पाहिजे. पुतना आली. महाराज पुढे चालू. सांगितलं, दादा अरे काय झालं नेमकं? इतका खिन्न, अशी भाषा. कोण तुझा शत्रू आहे? कोण तुला पराजित करणार आहे? नाव सांग, दाखव कोण आहे. आत्ताच जाऊन त्याच्याकडे जाते, त्याचा कार्यक्रम करून टाकते. किती मोठा आहे तो? माझ्या एवढा आहे का? पहाडा एवढा आहे? माझ्यापेक्षा मोठा आहे? अगं ते सांगितलं, तुझ्यापेक्षा नाही, उग बालक आहे. आता उग आलं 4 दिवसाचं पोरग आहे. काय कंसा माझा अपमान करतो? पुतनीची ताकद तुला माहित नाही. अरे असे डोंगर तर डोंगर पुतना इकडून तिकडं फेकी देत छोट्याला दगडासारखं. आणि मला इतकुशा बालकाला महाराज सांगतो. हे सांगितलं, मनाला बालक किती. संत म्हणतात, न कळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. ओ, भगवान कृष्णाचं चरित्र म्हणून केवळ उच्चारण करायचं सांगितलं. भगवान कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारण करायचं का सांगितलं? कारण त्याचं आचरण आपल्याकडून होऊ शकत नाही. त्याने किती बायका केल्या? किती? 16,108. ब्रेक तिथं का मारलं? 9वी भेटली नाही म्हणून ब्रेक मारला पट्टा.
बंदूक घ्या. हा देवानी किती केल्या? 16,108. देवानी 12 गावाचा अग्नी गिळला. देवानी गोवर्धन उचलला. गिरी गोवर्धन हिने उचलले. आपल्याला गोणी उचलते. गोणी गोणी पहिल्यांदा ती 100 किलोची होती, आता 50 किलोची 30 किलोवर आली ती गोणी. कारण आपली ऊर्जा शक्ती हो ती सगळी कोलमडलेली शरीरात. असा देव आहे. म्हणून कान्होबाच्या कोड्याचा त्या ठिकाणी चरित्राचा त्याचा उलगडा होत नाही असे संत म्हणतात. म्हणून ते केवळ श्रवण करायचं. त्याचं श्रवण जर केलं हो अंतःकरण पवित्र होतं, अंतःकरणात प्रेम निर्माण होतं, संसाराचा विसर पडतो आणि आनंदाचा झरा लागतो. अशा पद्धतीने महाराज पुतना समोर आली. त्याला सांगितलं अगं आत्ता मारून येते त्याला. पण सांगितलं अशा अवस्थेत जाऊ नको तिथं. तो कार्यक्रम करून टाकीन तो काहीतरी आयडियांचा. आता तिला सांगितलं ती डायरेक्ट एवढी मोठी बलाढ्य पुतना डायरेक्ट 5 फुटात झाली. किती फुटात झाली? 5 फुटाची झाली. तिनं असं सुंदर स्वरूप धारण केलं म्हणजे मुंबईला गेली पुतणी. कुठे गेली? मुंबईला ब्युटी पार्लर मध्ये. कुठे शिरली? ब्युटी पार्लर मध्ये. मग तिनं पंजाबी धारण केला, असा सुंदर ड्रेस घातला. मग ते लावतात ना काही थरावर थर तिनं सगळी ती लावलेली आहे हो. असं त्या ठिकाणी सुंदर सगळं सजवलेलं आहे स्वतःला. आणि आपल्या स्तनामध्ये हाल विष भरलेला आहे. आणि गोकुळच्या दिशेनं निघाली पुन्हा. गोकुळच्या दिशेने निघली. पाहता पाहता नंद बाबाच्या दारात गेली आणि आवाज दिला, यशोदे, ए यशोदे, अगं कुठे आहेस तू? यशोदेला नवीनच आवाज ऐकायला सांगितलं. कोण आलं बाई? कोण आलं? हो बाहेर येऊन पाहते. अगं यशोदे, अगं मी तुझी मैत्री. सांगितलं तू मैत्री कधी? अगं शाळेत आपण एका सोबत होतो लहानपणी. शाळेतच नाही कॉलेजला बी आपण सोबत होतो. सोबतच राहिलो. तू विसरली बाई. फक्त फरक एवढा आहे की मला माझ्या बापाने विदेशात दिलं डोनाल्ड ट्रम्पला. कोणते राष्ट्राध्यक्ष? डोनाल्ड ट्रम्प. माझ्या बापाने त्याला दिलं आणि तुला उगाला ग्रामीण भागात दिलं. तुझ्या बापाने नंदाला दिलं तुला गोकुळात. पण तू जरी विसरली असेल पण मी नाही विसरले ना तुला. सांगितलं बाई बरं आली बस आता अतिथी देव होय आमची संस्कृती. बस बसली. पण येणं कशासाठी? म्हणजे मी जे ऐकलं ते खरं आहे का? तुला मुलगा झाला म्हणतात. आणि हो बाई मला मुलगा झाला ना, काना झाला, खूप सुंदर आहे. त्याला तर पाहायला आले. अगं माझा पती इतका चमत्कारिक आहे, त्याला रिद्ध्या सिद्ध्या प्राप्त आहे. बापाला बी त्याला बी. अच्छा मग काय सिद्धी घेऊन आली? अगं माझ्या स्तनामध्ये अमृत आहे आणि तू माझी मैत्रीण आहे, जीवा भावाची मैत्रीण आहे, एकुलची एक मैत्रीण आहे. आणि तुझा मुलगा काय माझा मुलगा काय? मी तुझ्या मुलाला अमृत पाजण्यासाठी आलेले यशोदे. बाई किती परोपकारी. बस बाई बस. दुरून आली, थकली ना, मी आता रसोई घरात जाते आणि तुला काहीतरी जेवण बनवते बरं का. बस. अगं पण कान्हा कुठे तुझा? सांगितलं कान्हा झोपी घातलाय आता. कान्हाने आवाज ऐकला पण नवीन आवाज आला. कान्हाने सांगितलं मी काय झोपा घ्यायला आलो काही? एखादं मी आश्रमाचं म्हणतोय कधी आले तर बाबा झोपेले. बाबा आराम करतात. खाऊन पिऊन आजगरासारखं पडेलच राहतो. बाबा आराम करतात. बाबा हो. सांगितलं मी काही महंत घेंत नाही. माझं काम आणि गिरायक काय होऊन चालून आलंय घरी आणि असलं गिरायक सोडीत असते वय हो. कान्होबाने लगेच रडायला सुरुवात केली. सांगितलं उठला बरं का लाला उठला. घे. तिनं घेतलेला आहे, आपल्या मांडीवर घेतलेला आहे, त्याला पाहिलेलं आहे, निहाळलं आहे. यशोदा या रसोई घरामध्ये त्या ठिकाणी तिला स्वयंपाक बनवित आहे. त्याला पाहिलं आणि हळूच देवाने तिच्याकडे हसलं. वा हो. देव म्हणायला लागले देवाची भेट पुण्याशिवाय होती का महाराज? बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पुण्याशिवाय देवाची भेट होत नाही. देव विचार करू लागले हिनं काय पुण्य केलं, कुठल्या जन्मात इच्छा केली. हो ही कोण आहे महाराज? ही राजा बळीची मुलगी आहे. ज्या वेळेला वामन अवतारात वामन रूपाने देव त्या ठिकाणी गेले त्यावेळी इच्छा केली ती इतकं सुंदर बालक आणि जर माझा बालक जर असेल म्हणजे त्यावेळेला तिला स्तनपानाची इच्छा झाली होती. देवाने सांगितलं करू ती बी इच्छा पूर्ण करू. आता
अनेक भाव इथं सांगता येणं शक्य आहे, पण आपल्याला पुढं पुढं जायचं, कारण हे आज लई म्हणजे टाइम बी थोडा जास्त झाला, 11 वाजत आले. ही कथा जेवढी गोड आहे, ही कृष्णाची कथा अशी, आता ज्या प्रसंगात घुसलं त्या प्रसंगातून बाहेरच निघण्याची इच्छा होती. प्रसंग सगळे असे, त्याला कोण काय करणार. कोणताही प्रसंग बसला देवाचा, तुम्ही कोणताही देवाची लीलाच. आणि अशा पद्धतीने महाराज त्या ठिकाणी तिला देवाला पाहिलं, देवाने तिला पाहिलं, आणि मग ते त्या ठिकाणी देवाने डोळे झाकले. आता त्याचे अनेक अर्थ त्या ठिकाणी केले. डोळे का झाकले ते मला सगळे या ठिकाणी सांगत बसायचं नाही. नंतर मग त्या ठिकाणी हळूच आपल्या स्तनाला देवाला लावलं. कोणी कोणी पुतणेनं स्तनाला लावल्याच्या नंतर महाराज, मी तर एक कुणाला धरत नसतो, धरलं तर सोडीत नाही सोडणार. मला वाटलं पुतना आली काय किंवा कुठून तरी, पण पुतना स्टेजवरच होती. टाळी टाळी एकदा भजन, टाळी 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 एकदा. गोकुळात जायचं, गोकुळात जायचं. हो लवकर लवकर, 1 मिनिटात. श्री राधे एकदा मोकळ्या व्हा, मग 5 वाजेपर्यंत परत उठायचं, सकाळी 5 वाजेपर्यंत मोकळ्या होऊन जा. गेन बोला, गेन सचिन भाऊ गेन बोला, सांगा गेन गेन ही कथाच अशी आहे. या कथेमध्ये
विसर पडण्याचं काम होतं आणि शाश्वत आनंदाचा उपभोग भोगण्याची कथा. ही कृष्णाची कथा आहे. भागवत कथा म्हणजे कन्हैयाची कथा, कृष्णाची कथा. हो, आणि कृष्ण चरित्र म्हणजे महाविचित्र आहे. महाराज आमचे रामजीचं चरित्र सरळ आहे, नाव बी सरळ आहे रामजीचं, काम बी सरळ, सगळ्या गोष्टी सरळ. पण हे बाबा टेढा आहे, उभा जरी आहे सांगितलं नीट उभा राहतो गो रायवर म्हण, नीट उभा असताना त्याचा फोटो दाखवा मला, 1.5 पायावर उभा राहतो. त्याला जर वाटाने चालायचं जरी सांगितलं, जाय रे कानोबा ते गेट पासून त्या दुकानातून अमुक सामान घेऊन ये, महाराज तिथपर्यंत जाऊस तर 3 गवळणीची खोडी करणार. वाटानं कधी नीट आणि वाटाने नीट चालल्यावर त्याला का नाकून नीट चालणार नाही. मग खोड्या कोणाच्याही करत नाही तो, त्याच्यावर जे अतिशय प्रेम करतात, त्याच्या प्रेमात त्याच्या चिंतनात जे ठिकाणी नेहमी बुडून जातात, अशा गवळणीचा खोड्या करण्याचं काम कान्होबा या ठिकाणी गोकुळामध्ये करत आहे. अशा लीला मग आता पुतनेच्या नंतर भागवताच्या दृष्टीनं वेगळा येत असेल, पण आमच्या संत वाङ्मयानुसार महाबळ भट होते. महाबळ भटाचं काही तर वर्णन नाही भागवतामध्ये, पण आमच्या संतांना ते चरित्र दिसलंय, ते प्रत्यक्ष चरित्र पाहत होते, तसं तसं त्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडत होते. शांत बसा ओ अलकनंदा मावशी, बोलू नका, बसा बसा शांत बसा. हो, कोण म्हणतो मयूर नृत्य पाहिजे, कोण म्हणतो मयूर नृत्य येणार आहे. आज कान्होबा मोर भिओ, मोर होणारे देव, आणि मोराचं नृत्य आपल्याला लगेच पाहायला भेटणार आहे. आता 11:15 वाजून गेले. मोराच्या नृत्याला किती वेळ लागतो? 20-25 मिनिटं आहे का नाही? मग कथा कशी काय करायची? पुढच्या प्रसंगात मी घुसलो तर एक निघणार नाही, अर्धा घंटा बाहेर. हा येऊ द्यायचं, हा येऊ द्यायचं ना. अशा पद्धतीने देवाचं चरित्र, आपल्याला देवाचं चरित्र पाहायचं म्हणजे दोन्ही पाहावं लागतं. गोकुळात काय चाललं, मथुरेत काय चाललं. आपण गोकुळेचा एक प्रसंग पाहिला आणि मथुरेची पुतना पाहिली. गोकुळेची कोण पाहिली? अलकनंदा. लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला उद्या विचारणार आहे कुठपर्यंत चरित्र आलं होतं. हो, अलकनंदा झाली कुठली? गोकुळातली. आणि मथुरेतली कोणती झाली? कोण झाली? बोला ना मावशी, जेवण घेऊन करून आले का नाही? आमच्या शंकर भाऊने आता बघा ना, सगळ्या गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली. हो, गिळून आले का नाही तुम्ही? हो ना, तर बोला ना. मथुरेची कोणती झाली? पुतना. हो, आणि गोकुळेची झाली अलकनंदा. इथपर्यंत आपण आलो होतो. आता देवाला लवकर लवकर मोठं करायचं. कथेच्या दृष्टीने आज रासात जायचं होतं आपल्याला, म्हणजे देवाला पटकन मोठं करायचं. आणि मोठं करायचं महाराज कथा व्यासाच्या हातात राहतं. देवाला किती मिनिटात मोठं करायचं, कुठं कधी मथारं करायचं, ते मथारं होतच नाही म्हणतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी देव हळूहळू आता रांगू लागला, हळूहळू बोलू लागला, बोबडा बोबडा बोलू लागला. आईला खूप प्रेम होतं महाराज. आपलं बालक जर बोबडा बोलू लागला, रांगू लागला, 1.5 पायावर रांगू लागला, आणि हळूहळू त्या ठिकाणी कशाचा तरी आश्रय घेऊन देव आता उभा राहू लागला. हो, आणि मग यशोदा मैयाला खूप आनंद व्हायचा. हो, बोबडा बोबडा कान्होबा बोलायचा, आणि यशोदेला म्हणत बघ हो मैया, हा मैं चल भी रहा हो. आईला खूप आनंद होतो महाराज. आपलं बालक काही जरी बोबड बोबड बोलत असलं तर आई ती आखरी, आईला खूप आनंद. आणि पाहता पाहता देव आता कशाचाही आश्रय न घेता उभा राहू लागला. आणि मग आईला हळूच म्हणतो, आई मी नाचून दाखवू? कोण म्हणायला? कृष्ण. आई मी नाचून दाखवू? अरे कान्होबा, तुला नाचता येतो? कुठं शिकला तू? सांगितलं आई तुलाच माहित नाही, मी नटराज राज. हो, मी कोण आहे? मी नटराज राज आहे. वृत्तावसाने नटराज राजो ननाद ढक्काम 9 पंचवारम उद्धरतु काम सनकादी शब्दाने एतत् विमर्शे शिवसूत्र झालं. नटराज हे भगवान शिवजीला म्हटलं जातं, नटराज. आणि भगवान कृष्ण नटराज राज.
त्या ठिकाणी ज्या वेळेला व्याकरणाचं प्रगटीकरण झालं त्यावेळेला भगवान शिवजींनी ऐऊन रुल रुक एवं अयव छैवरट लन यमगण नम झबय गडदश जब गडदश खप चटत चटत हे सगळे अशी चोरी करायला लागले. बाबाला काय झालंय गोळ्या संपल्या अचानक काय बोलायला लागलाय दुसरं. ज्या सूत्रातून व्याकरण प्रकट झालं असे शिवजीचे सूत्र आहे ते. शिवजीने डमरू वाजवलं, नृत्य केलं म्हणून त्यांना नटराज म्हणतात. आणि नटराजाला देखील नृत्य शिकवणारा काना म्हणून त्याला नटराज राज म्हणतात. सांगितलं आई मी नाचू, सांगितलं तुला नाचता येतं पण नाचाच्या अगोदर देवानं असं कनेक्शन जोडलं घरामध्ये. जे भांडी गिंडी होती ना, भांडी गिंडी चमचे पाटकाट होती त्याला असं कनेक्शन जोडलं आणि मग देवाने नृत्य सुरू केलं. देव नाचायला लागला का भांडे बी नाचायचे, काठुदी नाचाच्या, तामणी नाचायचे, चमचे अशा होऊन डान्स करायचे. यशोदमय ते ताट गिट यायचे, मैयाला गोड चक्कर मारायचे परत घरात जायचे. यशोदेला तर काहीच कळना, भाई नाचायला लागला तर भांडे नाचायला लागले. पहिल्यांदा वाटलं काय भूकंप सुरू झाला काय की, पण भूकंपात थोडीच चमचे अशी वरती नाचत आहेत. देवाची लीला आहे त्या, म्हणून केवळ उच्चारण करायला सांगितलं, लीलाच अशा आहे. सांगितलं कानवार नाचू नको थांब, देव थांबला की भांडे थांबायचे, देव नाचायला लागला की भांडे नाचायचे. अशा लीला देव हळूहळू करू लागले. मैयाला खूप आनंद व्हायचा, देवा या अशा लीला करू नको, आम्हाला चक्रात पाडायची लीला. मग देव त्या ठिकाणी हळूहळू चालू लागले, बोलू लागले. आपल्या आईशी संवाद करणार, कधी आपल्या सौंगड्याशी संवाद करणार, कधी राधाराणीशी संवाद करणार. मी तुम्हाला राधाराणीचं बी उद्या चरित्र शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. काय भक्ती होती राधाराणीच्या अंतःकरणामध्ये भगवान कृष्णाच्या संदर्भात. आपण थोडं बरसाण्याला बी जाणार आहे. आता गोकुळात गेलो, आज आत्ताशी प्रवेश केला गोकुळामध्ये, पण उद्यापासून कथा आहे ना अशी तंतोतंत झाली पाहिजे. 8ला सुरू झाली पाहिजे, 11:30 पावणे 12 पर्यंत कोणी आहे का नाही. जरी अतिथी आले तर पटकन उरकून जिकडे तिकडे गेलं पाहिजे. आनंद घ्यायचा कथेचा, कारण हे समोर बसलेली ही कथा पिपासूही सगळे. हो, यांना कथा आवडती, बाकी काही आवडतं तुम्हाला? हो, मग कथा तंतोतंत झाली पाहिजे ना. बिलकुल. मी तर उद्या म्हणजे उद्या जातच थांबतच थांबत. अशा पद्धतीने देव हळूहळू बोलू लागले. मग आपल्या सौंगड्याची त्यांनी एक संघटना स्थापित केली, चौर्य मंडळ संघटना. मग देवानी त्या ठिकाणी चोऱ्या चालू केल्या. चोऱ्या का केल्या देवानी कशाच्या चोऱ्या केल्या, चोऱ्या का केल्या? वास्तविक त्यांनी त्याच्यावर आरोप केले, कुठं दही चोरलं, दूध चोरलं, आणि तसे अभंग बी आहे. पण वास्तविक जर त्यांनी काही चोरलं असत तर चित्त चोर, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. चित्त का चोरलं? कारण जीवाच्या चित्ताला बिमारी चित्ताला. जोपर्यंत चित्ताकडून चिंतन होणार नाही तोपर्यंत पवित्र होणार नाही. जोपर्यंत पवित्र होणार नाही त्या दिवशी त्या ठिकाणी कृष्ण भक्तीचा उदय होणार नाही. आणि जोपर्यंत कृष्ण भक्तीचा उदय होणार नाही तोपर्यंत चित्ताची बिमारी झाली. चित्ताला रोग झाला. काय रोग झाला? त्याला भवरोग झाला. मी माझं तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरून गेली म्हणते मी माझी. ही बिमारी झाली चित्ताला, भवरोगाची बिमारी. भवरोग कशाला म्हणतात? आता लय वेदांत मध्ये शिरत नाही. कृष्ण कथेत वेदांत आणू नये माणसं. किती मोठा विद्वान असो पण काल्याचं कीर्तन म्हणल्यावर त्याला वेदांत सांगायला जमत असतो. आणि कृष्ण कथा म्हणजे काल्याचाच प्रसंग असतो, तिकडे जात नाही. अशा पद्धतीने चित्त चोरण्याचं काम देवानी केलं. हळूहळू गवळ्याने सांगितलंय तिकडे जायचं नाही मथुरेला. दही दूध तूप लोणी घेऊन तिकडे ते राक्षस विकत घेतात, ते खातात, ते आपल्याला त्रास देतात. तिकडे विकणं बंद करायचं. पण गवळणी काहीच्या ऐकतात महाराज, त्यांचा परिवार त्याच्यावर होता. लोणी तूप विकलं नाही तर परिवार कसा चालन? देवाने सांगितलं काही घाबरू नका, अहम योगक्षमम वहामी. अरे मी सगळं आलो ना, मी आलो ना या ठिकाणी. देव आल्याच्या नंतर चिंता ते पळाली. गोकुळी बाहेरी प्रवेशी भीतरी केला देवी, अशी स्थिती झाली गोकुळांची, गोकुळवासियाची अशी स्थिती झाली. अशा पद्धतीने काही लय झापीला गवळं नाही किनारच. देवाने सांगितलं जे जे ऐकत नाही मग त्यांच्या घरी चोऱ्या करायच्या. मग सगळे आपल्या पेंद्या सुदाम्या मनमत्या सगळ्या सौंगडाला घेऊन देऊ त्या ठिकाणी जायचे, चोरी करायचे. दही खायचे, दूध खायचे, तूप खायचे, लोणी खायचे. आणि जो काही ताक होतं त्याचा डेरा फोडून सगळे ताकमय करून टाकायचे घरात. परत दुसऱ्या घरी, तिसऱ्या घरी, चौथ्या घरी, 5व्या घरी अशा देवाने चोऱ्या चालू केल्या.
मग अशा चोऱ्या चालू झाल्यात ना, मग आता गावात चर्चा सुरू झाली, कोण चोरी करतं, कोण चोरी करतं, कोण चोरी करतं. पण चोरीकडे पाहून काही गवळणीने अनुमान केला की कृष्ण वाचून ही चोरी शक्य नाही कोणाला, ही कृष्णच चोरी करतो, ही कृष्ण चोरी करतो. मग सगळ्या गवळणी एकत्रित आल्या. खूप सुंदर त्यांची घराणी आहे, आपल्याला सगळे पाहिजे आहे. पण आता कसं असतं, एकदा वेळ झाल्याच्या नंतर वक्त्याने काही सांगू द्या, कारण मयूर नृत्यासाठी बी आपल्याला एक 20 मिनिटं लागणार आहे. म्हणून आपल्याला डायरेक्ट आता देवाला मोठं मोठं करायचं, डायरेक्ट मयूर नृत्यामध्ये जायचं. मग गवळणीची बी घराणी सांगायची मी उद्या सांगणार आहे. कोण कोण गवळण काय काय घराणी सांगती, संतांनी काय वर्णन केलं, भागवतात काय वर्णन आलं, आणि मग त्याचे उत्तर कसे आले दिले. मग कोण गवळण रुसली, देवानी कशी तिची मनधरणी केली, कशी समजूत काढली, आपल्याला भरसाण्यात बी जायचं. पण हा सगळा प्रकार उद्या पाहणार आहे. उद्या ठीक किती वाजता? 8च्या अगोदर आल्या पाहिजे तुम्ही, गिळून ती हो, कारण आमची भाषा तशी. आता काय करू, आम्ही इकडे खाणं नाही म्हणतात, आम्ही म्हणता काय गिडी लागतो असं म्हणते त्यांनी. अशा पद्धतीने आपल्याला उद्या सगळ्या कृष्णाची, आणि 2 दिवस कृष्णाचीच कथा पाहिजे. शेवटी उगाच सुदाम्याकडे जायचं, ती गरिबी फरिबी नको कृष्णाच्या कथेत. आनंद घ्यायचा, आनंद, गोकुळातला आनंद सोडून कशाला इकडे तिकडे जायचं. तर उद्या 4, 4.5, 5 घंटे कथा झाली पाहिजे कृष्णाच्या सगळ्या लीला. आता हे बघा लाईव्ह बी चालू आहे हो, आणि ही वारकरी विचारधारा आहे महाराज, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सबस्क्राईब काय म्हणतात त्याला, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि परत काय असतं बेल आयक दाबण्यासाठी विसरू नका. घंटी निवडली तुमची घंटी वाजली. आमचे आदरणीय अमित भाऊ ना, मितेश भाऊ, हो, ही कथा सगळ्या महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर नाही समग्र विश्वभर दाखवण्याची त्या ठिकाणी काम करत आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचे असे सबस्क्राईब वाढले पाहिजे, असे सदस्य वाढले पाहिजे. आता 50,000च्या पुढे एका झटक्यात 1 लाख झाली पाहिजे हो, आणि होणार महाराज, नक्की होणार. आपले माणसं पुढे गेले पाहिजे ना सगळे. अशा पद्धतीने देवाचं त्या ठिकाणी खोड्या चालू आहे. मग या ठिकाणी सगळ्याच ज्या काही रास मंडलामध्ये सगळ्याच गोपिकांनी इच्छा केली की देवा तुझ्या मयूर या अवस्थेमध्ये जे मयूर स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये आम्हाला तुला पाहायचंय देवा, आणि तुझ्याच नुसतं पाहायचं नाही, तुझ्यासोबत आम्हाला नृत्य बी करायचंय. देवाने सांगितलं तुम्ही इच्छा तर करा, भक्त नुसतं इच्छा करायचा उशीर आहे महाराज. ही भक्तांची निष्काम भक्ती असती, याला इच्छेच्या कलंकाने कलंकित नसते. या गोपिकांची भक्ती, जे काय निष्काम भक्त असतात त्यांच्या अंतःकरणात फक्त इच्छा व्हायला उशीर आहे हो. मागण्याची वास पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडी मनोरथ हो. भक्ताच्या अंतःकरणात नुसतं मनोरथ व्हायला उशीर आहे. अभिलाष उपनितम, अभिलाषा झाली की प्रगट येते. आणि सगळ्या गोपिकांनी त्या ठिकाणी इच्छा केली की देवा तुला मोराच्या स्वरूपात आम्हाला पाहायचंय, नुसतं पाहायचं नाही, तुझ्यासोबत आम्हाला नृत्य बी करायचं, खूप आनंद घ्यायचा. मग आनंद घ्यायचा का नाही, मग एक बार आपको बोलना पडेगा राधे 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 श्याम, राधा रानी सरकार की, राधा रानी सरकार की, जगत जननी गौ माता की, जगत जननी गौ माता की, भारत हिंदू राष्ट्र की, भारत हिंदू राष्ट्र की गौ माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, पार्वती पते हर 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 महादेव. आता मयूर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी भगवान त्या ठिकाणी या स्टेजवर प्रगट होणारे येणार आहे. आता एक संगीत सुरू होईल आणि देवाचं आगमन होईल.